नमस्ते. मी सुकेशिनी तेलगोटे, असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर नागपूर. आज सकाळीच न्यूजपेपरमध्ये जेव्हा बातमी पाहिली तेव्हा संबंधित जे हाऊस मास्टर आहेत आणि ती विद्यार्थिनी या दोघींना पण ऑफिसला बोलावलं. ऑफिसला बोलावल्यानंतर दोघींची पण सुनावणी घेऊन जी दोन्ही साईडच्या बाजू आहे त्या पूर्णपणे सविस्तरपणे ऐकल्या. तर मुलीने जी बाजू मांडली होती विद्यार्थिनीने, तिचं म्हणणं असं होतं की मी CM साहेबांकडे निवेदन दिलं म्हणून मला असा प्रॉब्लेम झाला, माझा प्रवेश रद्द केला. पण जेव्हा ते सर्व डॉक्युमेंटची पडताळणी केली आणि हाऊस मास्टरनी का बरं तिचा प्रवेश रद्द केला तर पाहिलं तर हाऊस मास्टरनी ती TCS कंपनीमध्ये एम्प्लॉई आहे आणि TCS कंपनीने म्हणजे त्यांच्या हॉस्टेलला पाठवलेला जो मेल होता तो पण दाखवला. तर TCS कंपनीमध्ये ती जॉब करते म्हणून त्या कारणाने तिचा प्रवेश रद्द करण्यात आला होता वार्डनकडून. तर आमच्या शासन निर्णयानुसार आम्ही कुठलेही मुलं जर हॉस्टेलला जे नोकरी करणारे मुलं असतात, जॉब करणारी मुलं असतात, त्यांना आम्ही प्रवेश देत नाही. त्या अनुषंगाने त्यांनी तो जो होता त्यांचा ॲडमिशन, ती ॲडमिशन रद्द करण्यात आलेली होती. मी दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्या, परंतु सद्यस्थितीमध्ये त्या मुलीची एक्झाम आहे आणि एक्झाममध्ये मुलांना डिस्टर्ब करणं योग्य नाही. मुलीची एक्झाम सुरळीतपणे पार पाडली पाहिजे म्हणून सध्या वार्डननी जो निर्णय दिला होता हॉस्टेल ॲडमिशन रद्द करण्याचा तो मी कॅन्सल केला आणि मुलीची ॲडमिशन पूर्ववत ठेवलेली आहे. मुलीला ज्या सर्व सुविधा पाहिजे त्या सुविधा पण तिथं अरेंज करायला सांगितलेल्या आहे आणि वार्डनला पण समज दिलेली आहे की मुलांसोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे ते पण सांगितलेलं आहे आणि एक्झाम तिची सुरळीत पार पडणं ते आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. यानंतर आणि कॉलेजकडून TCS कडून बऱ्याचशा गोष्टी मागवायच्या आहेत, त्या मागवल्यानंतर सगळ्या एकत्र केल्यानंतर त्याच्यावर सविस्तर सर्व पाहिल्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. त्याला थोडा कालावधी लागेल पण त्याच्यावर व्यवस्थित तो नियमाप्रमाणे निर्णय घेऊ आणि सगळ्यांची बाजू ऐकून दोघीला पण शांततेत आता पाठवले आणि मुलगी आता एक्झाम देऊ शकते. आता काही प्रॉब्लेम झालेला नाही, परंतु निर्णय 15 दिवसानंतर मी घेईल त्याच्यावर. मॅडम, म्हणजे जो नोटीस तुमच्या विभागाकडून बजावण्यात आला होता तो नोटीस योग्य होता, त्याच्यात काही चूक नाही? ॲक्च्युली जो नोटीस बजावलेला होता तो त्या नोटीसमध्येच लिहिलेला आहे की सदर विद्यार्थिनी TCSमध्ये जॉब करते म्हणून तो तिचा जो प्रवेश आहे तो रद्द करण्यात येत आहे. जेव्हा मी सर्व बाजू पडताळणी केली तेव्हा तिचा जो जॉब आहे तो 20 जून 2025 साली लागला आहे. तिची हॉस्टेलला ॲडमिशन सप्टेंबरमध्ये झाली आणि तिचं कॉलेजला ॲडमिशन ऑगस्टमध्ये झाली. जेव्हा तिला विचारलं तर म्हणे कॉलेज थ्रू ती अपॉइंटमेंट आम्हाला मिळालेली आहे, परंतु कॉलेज ऑगस्टमध्ये सुरू झालं. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू झालं आणि जॉब जूनमध्येच लागलेला होता. तर ह्या दोन्ही बाजू ह्या भिन्न बाजू होत्या. ह्या माझ्या लक्षात आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी. परंतु मुलीची एक्झाम आहे त्याच्यामुळे कुठलाही दुसरा निर्णय घेणार नाही. तिची एक्झाम व्यवस्थित पार पडणं ही माझ्यासाठी प्रथमदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणून तिचा प्रवेश तसाच राहू दिलेला आहे सद्यस्थितीमध्ये. आफ्टर दॅट डिसिजन घेऊ. प्रशासनाकडून कोणतीही चूक झालेली नाही असं मला वाटतं, कारण की जे जॉब करणारे मुलं आहेत त्यांना आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश देत नाही. म्हणजे तुम्ही नियमांचा गैरवापर केला, नियमांचं उल्लंघन केलं असं ॲक्च्युली कसं असतं, जेव्हा मुलांवर काही प्रॉब्लेम होतो तो वार्डनला आधी सांगायला पाहिजे आणि वार्डनकडून जर ऐकून घेतल्या जात नसेल तर त्यांनी सहाय्यक आयुक्तांकडे यायला पाहिजे. मला या गोष्टीची पुसटशी कल्पना कुणीही दिलेली नाही आहे. तर माझ्याकडे या लोकांनी आधी माझ्याकडे यायला पाहिजे होतं, परंतु माझ्याकडे न येता ते सरळ अगदी बाहेर मीडियापर्यंत लोकांपर्यंत ती न्यूज गेलेली होती. त्यानंतर मला कळली. तर हे प्रशासकीयदृष्ट्या खरंच ही योग्य बाब नाही आहे. तर इथून पुढं जर या सगळ्या चौकशीमध्ये तुम्ही आणखी काही कागद मागवणार आहेत, ते मिळाल्यानंतर जर यामध्ये ती मुलगी दोषी आढळली तर या नोटीसमध्ये जो काही फाईन होता तो फाईन आणि तिची ॲडमिशन रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल का, जर ती पुन्हा दोषी आढळली? सर, जर याच्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल सर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करेल सर मी. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.